हे बघा आता इथं बँफमध्ये स्नो स्ट्रॉम झालाय, म्हणजे बर्फाचं वादळ जे असतं म्हणतो ना आपण, त्याप्रमाणे इथं झालंय बघा. इथं तुम्ही खाली बघू शकता, माझा पाय बघा, हा किती बर्फ आहे. हा तरी कमी आहे, हा बर्फ आणखी भरपूर बर्फ आहे. आता हा तरी आत्ता मी माझ्या मुलाला शाळेत सोडून आले तर एवढा बर्फ आहे. अजून परत एकदा बर्फ चालू झालाय, म्हणजे स्नो परत एकदा सुरू झालाय स्नो पडायला. आता हे बघा सगळीकडे पांढरं झाले. काल संध्याकाळी काहीही नव्हतं आणि आम्ही झोपेत असतानाच हे स्नो स्ट्रॉम येऊन गेलाय. तो इतका बर्फ पडलाय. हे बघा सगळं व्हाईट व्हाईट व्हाईट. साधारण घोट्याच्या वरपर्यंत बर्फ होता, तो आता थोडासा साफ केल्यामुळे दिसत नाहीये. स्नो स्ट्रॉम येऊन गेल्यामुळे हे पूर्ण असं पांढरं झालं. हे बघा हे पूर्ण बर्फ पडतोय. हे बघा हे असं आहे. आत्ता हे बघा इकडे सगळं हे पर्वत जे आहे तिथले माउंटन्स हे सगळे दिसत नाही आहेत बर्फामुळे. हे बघा हे सगळं, हे बघा हे झाडं बघा, झाडांवर सगळा बर्फ आहे. कापसाचे आपण बोंडे ठेवतो ना, त्याप्रमाणे कापसाचे बोंडे ठेवल्यासारखं झाले. हे असं दिसतंय हा सगळा बर्फ. आणि आत्ता ही सगळं बर्फ सुरूच आहे. हे बघा पूर्ण बर्फ सुरू आहे. आणि इथं बर्फ असल्यामुळंच गाडी हा एकमेवच पर्याय आहे. म्हणजे फोर व्हीलर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही इथं लांब कुठं जायचं असेल ट्रॅव्हलिंग करू शकता. म्हणजे आता जर मला आता सुपर मार्केटला जायचं आहे तर मला शक्यतो करून गाडीच पाहिजे, कारण या स्नोमध्ये मी असं किती वेळ चालणार. कारण स्नोचे शूज जरी मी घातले तरी पण पायाला जड होतं, ते पाय तुमचे दुखून येतील. त्यामुळं कंपल्सरी इथं फोर व्हीलर असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हा सगळा स्नो सुरू आहे. हे बघा हे बघा हे आता माणसं इकडून येत आहेत चालत. हा इथला बर्फ वितळला. अशा प्रकारे पूर्ण रोड जो आहे पूर्ण रोडवरती सगळा बर्फच आहे. हे बघा सगळीकडे आहे. सगळं स्नो सुरू असल्यामुळे हे दिसत नाहीये. पुढचे सगळे पर्वत जे आहेत ते सगळे दिसत नाहीये, काहीच दिसत नाहीये. हे बघा हा बर्फ बघा, हा बर्फ बघा माझा पाय गेला आत. हे बघा इथं बघू शकता तुम्ही. हे बघा ह्या गाड्या बघा, आता ह्या गाड्यांवरती सगळा बर्फ आहे. हे आता पुन्हा बर्फ सुरू झाल्यामुळे, स्नो सुरू झाल्यामुळं परत एकदा हे आता सगळ्या गाड्यांवरती बर्फ साठेल. हा खाली बर्फ बघा. हे बघा हे मी आता चालली तर हे बघा ह्याच्यात हे बघा मी तुम्हाला ह्याच्यातून चालून दाखवते. एवढा बर्फ पडलाय. माझा पाय बघा एवढा आत जातोय. ह्याच्या पण आणखी खाली जाऊ शकतो. हे बघा माझा पाय किती आत जातो. हे बघा एवढा बर्फ आहे. इथं हे बघताय सगळ्या झाडांवरती पांढरं झालेलं आहे. हे बघा ही सगळी घरं बघा. साईडचा तुम्हाला मी घरांचा व्ह्यू दाखवते. हे बघा केवढं पांढरं झालंय आणि सध्या बर्फ सुरू आहे. आणि हे घर बघा, हे काळं घर माझं आवडीचं घर आहे, ब्लॅक कलरचं. हे व्हाईट कलरचं पण घर माझ्या आवडीचं आहे. हे सगळीकडे दोन्ही बाजूला सगळा बर्फ पडलाय. हे बघा झाडांवरती सुद्धा सगळा बर्फ आहे. कापसाचे आपण बोंडे जसे लावतो ना, जसे कापसांचे बोंडे लावल्यासारखं, कापसाचं झाड असल्यासारखं वाटते. इतका इथं स्नो झालेला आहे. बघा काही ठिकाणी थोडासा बर्फ वितळलाय. आता स्नो सुरू झाल्यामुळं मला नाही वाटत आहे की आता काही बर्फ वितळण्याची शक्यता आहे. खूप स्नो आहे. हे बघा बघू शकता. हे आमच्या शेजारचं घर आहे, त्यांच्या घरात एवढा बर्फ आहे. आता ह्या बाजूला तसंच मी इकडे दाखवते. ही बाजू बघा. आता इकडं जे आपल्याला वरती पूर्वी डोंगर दिसायचे ते आता स्नोमुळं दिसतच नाही आहे. हे आता आत्ता लागलेल्या या गाड्या आहेत. ह्या गाड्या जर सोडल्या तर पुढच्या तुम्ही गाड्या बघताय सगळा बर्फच आहे त्याच्यावरती. आणि हे आता हे आमचं घर आलेलं आहे. हे बघा आमचं हे घरातलं झाड बघा किती सुंदर दिसतंय. हे बघा हे आमचं घर. हे आमच्या घराच्या समोर एवढा बर्फ आहे. हे बघा एवढा बर्फ आहे. हे झाड बघा.
हे असं आहे. अशा पद्धतीनं स्नोस्ट्रोममुळे हे असं झालेलं आहे. तरी यंदाच्या वर्षी खूप कमी बर्फ झाला आहे, खूप कमी स्नो आहे, खूप कमी स्नो आहे. नाहीतरी 4 महिने साधारण घोट्याच्या वरपर्यंत बर्फ, एवढ्या बर्फातून चालायला लागायचं. पण यावेळेस 4 महिने एवढा बर्फ पडलेलाच नाही आहे. मे बी ग्लोबल वॉर्मिंगमुळं कदाचित पडला नसेल असं आम्हाला वाटतं, कारण सगळीकडेच वातावरण बदललेलं आहे त्याच्यामुळे. चला पुन्हा परत भेटूयात. परत पुन्हा एकदा जर स्नो जास्त पडला तर तुम्हाला मी नक्की दाखवेल. आता तुर्तास तरी एवढं ठीक आहे. बघा हे